मित्रहो नमस्कार. बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, या चॅनलवरती आपण विविध बुक समरीज ऐकत असतो, परंतु आपण पुस्तक मुळातूनच वाचलं पाहिजे असा माझा नेहमीच आग्रह असतो. कारण पुस्तकं आपल्याला खूप काही शिकवतात. आपण असं नेहमी म्हणतो की अनुभवातून शिकतो तोच शहाणा होतो. पण असं कुठं लिहिलंय की दरवेळेला आपण स्वतःच अनुभव घेऊन मग शिकायला पाहिजे? तर पुस्तकामध्ये लेखक त्याचे अनुभव शब्दबद्ध करत असतो आणि त्याच्यामधून आपल्याला खरं तर खूप काही शिकायला मिळू शकतो. या दुसऱ्यांच्या अनुभवातून कसं शिकायचं हेच तर आपण खरं तर शिकलं पाहिजे. म्हणूनच दिसा माझी काहीतरी वाचित जावे असं आपल्याला आपली संस्कृती शिकवते. परंतु आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये आणि अतिशय व्यस्त अशा जीवनामध्ये आपल्याला वाचनासाठी वेळ काढणं थोडं कठीण बनत चाललंय. आणि म्हणूनच बुक विजनच्या माध्यमातून आपण एक नवीन उपक्रम घेऊन येतोय की ज्यामध्ये आपण एखाद्या चांगलं पुस्तकाची काही पानं दररोज वाचणार आहोत आणि यामधून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळालं याविषयी थोडी चर्चा करणार आहोत. तुम्ही सुद्धा हा एपिसोड पाहिल्यानंतर यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं ना ते कमेंटमध्ये नक्की लिहून आम्हाला कळवा. तर आज आपण सुरुवात करणार आहोत यू कॅन विन या शिवखेरा यांच्या पुस्तकानं. मी साधारण 5वी-6वी मध्ये होतो त्यावेळेला मला वाटतं हे पुस्तक कदाचित आलं असं, किंबहुना माझ्या वाचनामध्ये हे त्यावेळेला पुस्तक आलं आणि अतिशय सुंदर आणि काही गोष्टींच्या माध्यमातून आयुष्य कसं जगावं हे शिवखेरा यांनी सांगितलेलं आहे. तर हे ते पुस्तक आहे यश तुमच्या हातात असा याचा मराठी अनुवाद केलेला आहे. त्यांचं एक वाक्य किंवा एक कोटेशन खूपच फेमस आहे. ते म्हणजे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. खरोखरच काहीतरी युनिकनेस हा विजेत्यांमध्ये असतो. आणि आता आपण या पुस्तकाच्या वाचनाची सुरुवात करूया. जनरली आपण काय करतो की अनुक्रमणिका वाचतो आणि पहिल्या चॅप्टरकडे जातो. पण या पुस्तकाचं प्रास्ताविक सुद्धा मी आज वाचणार आहे. कारण लेखकाला हे पुस्तक तुम्ही कसं वाचावं असं अपेक्षित आहे ना ते त्याने या प्रस्तावनेमध्ये लिहिलंय. तर आपण सुरुवात करूया या पुस्तकाच्या प्रास्ताविकापासून. यश तुमच्या हातात. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. उच्च यशप्राप्तीची जिद्द बाळगणाऱ्यांसाठी बहुमोल मार्गदर्शन. शिवखेरा. प्रस्तावना. यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. याचा अर्थ प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे. एडवन सी ब्लिस. आयुष्यामध्ये अक्षरशः भरकटत गेलेले लोक आपल्याला भेटतात. नशिबानं जे घडेल ते सर्व स्वीकारत राहतात. त्यातील काही चुकून माकून अपघाताने यशस्वी होतातही. परंतु बहुतेक जण वैफल्य आणि असमाधान यांनी आयुष्यभर ग्रासलेले असतात. हे पुस्तक अशा निराश व असमाधानी लोकांसाठी नाही. यशप्राप्तीसाठी लागणारा निर्धार हा त्यांच्याजवळ नसतोच, पण यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारा वेळ देण्याची आणि प्रयत्न करण्याची त्यांची तयारी नसते. हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तुम्ही हे पुस्तक वाचत आहात ही वस्तुस्थितीच तुम्हाला तुमच्या आताच्या आयुष्यापेक्षा अधिक समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा आहे हे दर्शवते. समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास तुम्हाला सक्षम करण्यासाठी हे पुस्तक आहे. एका अर्थाने या पुस्तकाचं स्वरूप हे एखाद्या वास्तुरचना विषयक माहिती पुस्तकेसारखं आहे. यशासाठी वास्तुरचनेप्रमाणेच पायाभरणी करण्यापासून ते यशाची कर्तृत्वाची भक्कम इमारत कशी असावी, विजयाची कमान, उद्दिष्टपूर्तींचे इमले कसे उभारावेत, त्यासाठी कोणती साधनं वापरावीत इथपासून ते त्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब करणे उचित आहे या सर्व बाबींची समर्पक उदाहरणे देऊन सांगोपांग विवेचन केले आहे. तसेच त्यासाठी आवश्यक असा यशाचा हुकमी आराखडाही यात दिला आहे. तसं पाहिलं ना तर हे पाककलेची माहिती देणाऱ्या पुस्तकासारखंच आहे असंही म्हणता येईल.
यशासाठीचे आवश्यक घटक, त्यामागची तत्व, आवश्यक कृती यात दिली आहे. त्यांचा अवलंब करून तुम्ही निश्चित यशप्राप्ती करून घेता येईल. मुख्यत्वे हे एक मार्गदर्शनपर पुस्तक आहे. यशाविषयी नुसती स्वप्न बघून चालणार नाही. आपलं स्वतःचं सुप्त सामर्थ्य ओळखून त्याचा पुरेपूर वापर करून निश्चित टप्प्यात यश कसं मिळवायचं याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक कसं वाचावं? हे पुस्तक तुम्हाला नवीन ध्येय ठरवण्यास, उद्दिष्टांना नवा अर्थ देण्यास आणि स्वतःबद्दल आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल नव्या कल्पना निर्माण करण्यास मदत करेल. पुस्तकाच्या नावाचंच सूचित केल्याप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला यशस्वी आयुष्याची खात्री देईल. परंतु हे पुस्तक नुसतं चाळून चालणार नाही किंवा एकाच बैठकीत संपूर्ण पुस्तक वाचून बाजूला ठेवून भागणार नाही. या पुस्तकातील विचार मनात उतरवला पाहिजे. हे पुस्तक अतिशय शांतपणे, काळजीपूर्वक आणि एका वेळी एकच प्रकरण अशा पद्धतीनं वाचलं पाहिजे. त्या प्रकरणातील सर्व संकल्पना नीट समजल्याची खात्री झाल्याशिवाय पुढच्या प्रकरणाकडे जाऊ नका असं सांगावंसं वाटतं. एखाद्या कार्यपुस्तिकेसारखा या पुस्तकाचा उपयोग करा. पानाच्या समासात तुमची टिपणं लिहा. जे शब्द, वाक्य किंवा उतारे तुमच्या दृष्टीने महत्वाचे असतील ते अधोरेखित करा. एक प्रकरण वाचा. तुमचे जोडीदार, सहकारी किंवा जवळचे मित्र यांच्याबरोबर त्यातील महत्वाच्या संकल्पनांबद्दल चर्चा करा. तुमची बलस्थानं आणि कच्चे दुवे माहीत असलेल्या व्यक्तींशी चर्चा केल्याने तुमच्या मनातील कल्पना स्पष्ट होत जातील आणि तुम्हाला नेमकी दिशा गवसेल. कृती कार्यक्रम सुरू करा. या पुस्तकाची अनेक उद्दिष्टे आहेत. त्यापैकीच एक उद्दिष्ट तुम्हाला आपल्या उर्वरित आयुष्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यास मदत करणे हे आहे. कृती कार्यक्रमाची तुम्ही कधी आखणी केली आहे का? ती करणं आवश्यक आहे. कारण कृती कार्यक्रमांवरून 3 गोष्टी स्पष्ट होतात. तुम्हाला काय साध्य करायचे आहे, ते कसे साध्य करता येईल असं तुम्हाला वाटतं आणि ते साध्य करण्यासाठी किती काळ लागेल असे तुम्ही मानता. हे पुस्तक वाचत असताना एक वही जवळ ठेवा. त्या वहीचे 3 भाग करा. तुमची ध्येय, ती गाठण्याचे तुमच्या नियोजनातील टप्पे आणि यशस्वी होण्यासाठी आखलेल्या कार्यक्रमाचं तुमचं वेळापत्रक असे 3 भाग करून त्यात तुमचे विचार नोंदवत राहा. हे पुस्तक वाचून संपेल तेव्हा तुमची ही वही म्हणजे तुमच्या आयुष्याच्या उभारणीचा पायाभूत आराखडा म्हणून तुम्हाला उपयोगी पडेल. या पुस्तकातील तत्व वैश्विक आहेत. ती कोणत्याही परिस्थितीला, संस्थेला किंवा देशाला लागू पडतात. प्लेटोने म्हटल्याप्रमाणे सत्य हे शाश्वत आहे. या पुस्तकाचे निवेदन प्रथम पुरुषी पुल्लिंग केले आहे, ते केवळ लेखनाच्या सोयीच्या दृष्टीने. पुस्तकातील तत्व ही स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखीच लागू पडतात. बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे अयशस्वी होतात असं नाही, तर इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे ते अयशस्वी होतात. या गृहीतकावर ही तत्व आधारलेली आहेत. तर दोस्तांनो, ही होती यश तुमच्या हातात या पुस्तकाची प्रस्तावना. या प्रस्तावनेमधून आपल्याला असं शिकायला मिळतं की एका झटक्यामध्ये हे पुस्तक वाचून मोकळं नाही करायचं, तर ह्याच्यासोबत आपल्याला एक वही पेन ठेवायचं आणि मग आपण ह्याच्यामधून काय शिकलो, काय आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो याच्याविषयी नोट्स काढत जायचंय. तसंच जे महत्त्वाचे मुद्दे वाटतायत ते आपल्याला अधोरेखित करायचे. महत्त्वाची वाक्य, शब्द यांच्याविषयी चिंतन करायचं आहे. आणि जसं जसं हे पुस्तक वाचून होत जाईल ना, तसं तसं तुमच्या आयुष्याचा एक आराखडा सुद्धा यासोबत निर्माण होत जाईल. म्हणूनच एखाद्या कथा कादंबरीसारखं हे पुस्तक न वाचता आपल्या आयुष्य घडवणाऱ्या मौलिक पुस्तकाप्रमाणे किंवा एका वर्कबुक प्रमाणे या पुस्तकाचं वाचन करत आपल्याला पुढे जायचं. चला तर बघूया या पुस्तकातील पहिलं प्रकरण. तर पहिलं प्रकरण आहे महत्त्व दृष्टिकोनाचे, सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती. एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे, हिरवे विविध रंगाचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली
की एखादा फुगा तो सिलेंडरमधून हेलियम वायू आतमध्ये भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होईल. असं तो दिवसभर करत राहील. असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपलं जाकीट ओढतंय. त्याने मागे वळून पाहिलं तर एक लहान मुलगा उभा होता. मुलाने त्यांना विचारलं, काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का? मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं. त्याने प्रेमाने त्याला उत्तर दिलं, बाळ, फुगा रंगामुळे उडत नाही, तर त्याच्या आत जे काही आहे ना त्यामुळे हवेत तो उंच उंच जातो. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यालाही लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असतं ना त्यामुळे आपण खरं तर उंचीवर जातो. अंतरंगातली ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती. काही विशिष्ट व्यक्ती, संस्था आणि देश हेच अतिशय यशस्वी का झाले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं म्हणजे हे काही फार मोठं रहस्य नाही. यशस्वी ठरलेल्या लोकांच्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती अधिक प्रभावी असतात. उपलब्ध मनुष्यबळ हीच सर्वाधिक महत्वाची साधन सामग्री आणि तिच्या सहाय्यानंच कुठलंही काम प्रभावीपणे करता येतं. ही गोष्ट त्यांनी ओळखलेली असते. व्यक्ती, संस्था किंवा देश हे यशस्वी होतात हे तिथल्या माणसांमुळे, त्यांच्या गुणवत्तेमुळे. जगभर हिंडून मोठमोठ्या व्यापारी संस्थातील अधिकाऱ्यांशी या विषयावर मी चर्चा केली. मी त्यांना नेहमी एक प्रश्न विचारत असे. समजा तुम्हाला एखादी जादूची कांडी दिली तर उत्पादन क्षमता आणि नफा वाढून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून तुम्ही जादूच्या कांडीकडे काय मागाल? सर्वांनी एकच उत्तर होतं, कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन. काम करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन विधेयक असेल, त्यांच्या मनात काम करण्याची खरीखुरी इच्छा असेल तर ते मिळून मिसळून आपापलं काम करतील. वायफळ खर्च, नासाडी टाळतील, कामाबद्दलची निष्ठा बाळगतील आणि एकूणच सर्व संस्थेत मनापासून काम करण्याचं वातावरण किंवा मानसिकता निर्माण होईल. हार्वर्ड विद्यापीठातील विल्यम जेम्स म्हणतात, आजच्या काळात माणसाला एक मोठंच सत्य गवसलं आहे. ते म्हणजे आपल्या दृष्टिकोनात बदल करून आपले आयुष्यच माणूस बदलू शकतो. कुठल्याही व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्वाची गोष्ट किंवा संपत्ती म्हणजे मनुष्यबळ होय. ही संपत्ती भांडवल किंवा यंत्रसामग्री यांच्यापेक्षाही अधिक महत्वाची असते. दुर्दैवाने ही संपत्ती सर्वाधिक प्रमाणात तुच्छ किंवा निरुपयोगी ठरवली जाते. आपली माणसं हीच खरीखुरी संपत्ती असते. कधी कधी मात्र याच्या अगदी विरुद्धही घडते. आपली माणसं हेच आपले सगळ्यात मोठे ओझे ठरते. गुणसंपन्नतेची कसोटी. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी द्यायची, आपले उत्पादन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणती विक्री कौशल्ये आत्मसात करावीत, आपल्या कार्याचे सूत्रबद्ध नियोजन कसं करावं, अडचणीच्या प्रसंगांना सामोरं कशा पद्धतीनं जावं, अशा निरनिराळ्या विषयांवरची प्रशिक्षण शिबिरं मी अनेक ठिकाणी घेतली आहेत. या शिबिरांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर माझं ठाम मत बनलंय की शिबिरांचं यश प्रामुख्याने एकाच गोष्टीवरती अवलंबून असतं आणि ही गोष्ट म्हणजे गुणसंपन्नतेची कसोटी. गुणसंपन्नतेच्या कसोटीवर उतरणाऱ्या व्यक्तींचा त्यात असणारा सहभाग. ही गुणसंपन्नतेची कसोटी म्हणजे आहे तरी काय? या कसोटीवर उतरणारे लोक नेमके कोणते गुण बाळगून असतात? तर हे गुण म्हणजे चारित्र्य, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्य आणि सकारात्मक दृष्टिकोन. गैरसमज करून घेऊ नका, पण इतर सर्व कार्यक्रमही महत्वाचे असतातच, पण त्यांचा पाया भक्कम असेल तरच हमखास यश मिळते. हा पाया म्हणजे गुणसंपन्नतेच्या कसोटीवर उतरणारे लोक. उदाहरणार्थ, ग्राहक सेवा शिबिरात प्लीज, थँक्यू यासारख्या शब्दांची सुहास्य वदनाने साखर पेरणी करण्यावर, हस्तांदोलन वगैरे शिष्टाचारांचा आवर्जून वापर या गोष्टींवर भर दिला जातो. पण खोटं स्मित कुठवर उपयोगी पडणार? त्या व्यक्तीच्या मनामध्ये ग्राहकाविषयी मुळातच सेवाभाव नसेल तर तो किती वेळ स्मित करणार? शिवाय असं खोटं वरचं स्मित लोक सहज ओळखतात
आपलं वर्तन खरोखरच प्रामाणिक असणं जास्त महत्वाचं आहे. त्यांचं उथळ प्रदर्शन निरुपयोगी ठरतं. याचा अर्थ असा नाही की प्लीज, थँक्यू यासारखे सौजन्यदर्शक शब्द किंवा प्रसन्न स्मित हास्य अनावश्यक आहे. या गोष्टी हव्यातच, पण अंतःकरणात खरा सेवाभाव असेल तर या बाह्य गोष्टी आपोआप येतात. त्या कृत्रिमपणे कराव्या लागत नाहीत. फ्रेंच तत्वज्ञ ब्लेज पास्कल याच्याकडे एक माणूस आला आणि म्हणाला, तुमच्यासारखी बुद्धी मला मिळाली ना तर मी अधिक चांगला माणूस बनलो असतो. त्यावर पास्कलनं म्हटलं, तुम्ही प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा, म्हणजे माझ्यासारखी बुद्धीही तुम्हाला आपोआप लाभेल. कॅलिगरी टॉवर 190.8 मीटर उंचीचं आहे. त्याचं वजन 10,884 टन आहे. या वजनापैकी 60% म्हणजे 6,394 टन इतका भाग जमिनीत आहे. याचा अर्थ असा की इमारत जितकी मोठी असेल तितकाच तिचा पाया मजबूत असायला हवा. मजबूत इमारतीसाठी मजबूत पाया हवा असतो, त्याप्रमाणे यशस्वी होण्यासाठी मजबूत पायाची नितांत आवश्यकता असते. आणि हा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन किंवा मनोवृत्ती होय. लेखक आपल्या पहिल्याच प्रकरणामध्ये हे विशेष रूपाने अधोरेखित करू इच्छितो की बाकीच्या रिसोर्सेस पेक्षा मनुष्यबळ हा जो रिसोर्स आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आणि हा मनुष्य सकारात्मक दृष्टिकोनाचा असला पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, आपल्याला सुद्धा जर यशस्वी व्हायचं असेल ना तर आपल्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. आपल्याकडे काय नाही याविषयी रडण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे आणि याच्यामधून असलेल्या साधनांमधून आपण कोणत्या गोष्टीची नवनिर्मिती करू शकतो असा सकारात्मक दृष्टिकोन जर आपण बाळगला ना तर आपण आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा या सर्व वाचनामधून नेमकं काय शिकायला मिळालं ना हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आज आपण इथेच थांबूया आणि यानंतरच्या पुस्तकाचं क्रमशः वाचन उद्याच्या भागात. तर तुम्हाला हा संपूर्ण एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा. यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील त्या सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या याच पुस्तकाच्या क्रमशः वाचनासह. नमस्कार.